हा, नमस्कार सर. नमस्कार, नमस्कार. सर, शेतकरी म्हणजे काही हवामान अभ्यासक सांगतात की अल्निनोच्या अभावामुळे पाऊस पडणार नाही, तर काही सांगतात की आता 25 पासून जोरदार पाऊस राहील. म्हणजे शेतकऱ्यांनी अंदाज कोणाचा खरा धरावा, नेमकं याबद्दल माहिती द्या. काही अभ्यासक जसं तुम्ही म्हणल्याप्रमाणे पावसाचा अंदाज देतात किंवा त्यांच्या जो तर्क असतो त्या तर्कानुसार ते समोर जातात. काही लोकं बऱ्याचशा गोष्टी आता चुकीचा वापर आणि चुकीचे संदेश शेतकऱ्यांपर्यंत गेले, ते शेतकऱ्यांना सुद्धा अनुभवास मिळालेला आहे. तर यापुढील जसं काही वातावरण आहे, ते वातावरणामध्ये बदल होणार आहे. उद्याच्या 18 तारखेपासून मागेही आपण बोललो त्या संदर्भामध्ये. हम्म. आणि तीच सिच्युएशन आजही कायम आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आजही तेच सांगू इच्छितो, की 20 तारखेपासून आपल्या राज्यामध्ये सर्वात चांगली पावसाला सुरुवात होणार आहे. जे की मान्सूनचा पाऊस असेल आणि हा मान्सूनचा पाऊस खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या भागामध्ये येणाऱ्या 21 पासून तर 24-25 तारखेपर्यंत सर्वदूर व्यापणार आहे आणि पाऊस चांगला होणार आहे. बरं सर, आता म्हणजे 18 पासून पावसाला सुरुवात होईल आणि 21 पासून जास्त पावसाचा जोर राहील का? 18 तारखेपर्यंत जे वातावरणामध्ये बदल होईल, 18 तारखेपर्यंत आपल्याकडची जी उष्णता आहे, जे तापमान आहे, हम्म. आज जरी तापमानाचा जर आपण विचार केला तर 41, 42, 43 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं हे तापमान आहे. तर या तापमानामधली घट जी आहे, उद्याच्या येणाऱ्या 18 पासून ही घट व्हायला लागेल. बरं सर, आता या पावसामध्ये वादळी वारे, विजा हे काही तसं काही प्रकार? नाही, 21 तारखेच्या नंतरचा जो काही पाऊस आहे, हं. तो एकदम शांत आणि मध्यम स्वरूपाची हवा स्वरूपामध्ये असल्या कारणानं हा सर्वदूर पडणार आहे. हं, हं. 21 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये क्वचित 10-15% असं क्षेत्र राहील जिथं पाऊस पडलेला नाही. तो देखील एक भौगोलिक परिस्थिती असते. काही काही भौगोलिक खंड असे आहेत की तिथे पाऊसच पडत नाही. सगळीकडे पडतो, परंतु काही भागामध्ये पाऊसच पडत नाही. हं. तर तो तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा तो भाग असतो. हं.